जरा याद करून ती कुर्बानी कसं कमावूया स्वतःचं आयुष्य हसत हसत या भारत मातेसाठी समर्पित करतात. कितीतरी मावळे स्वतःचं आयुष्य या भारत मातेच्या संरक्षणासाठी समर्पित केलं गेलं. ते प्रसंग सांगून जाईल तुम्हाला एकच मिनिटामध्ये. संतोष महाडिक नावाचा पोरगा या भारत मातेसाठी जन्माला आला. दिवाळीचे दिवस होते. घरी येऊन फोन केला पोराला. दिवाळीचे दिवस चालू झाले, तू कधी येणार आहे? त्या पोरानं सांगितलं, आई येतोय मी उद्या घरी. आणि बघता बघता उद्याचा दिवस उजाडला. पण त्याच रात्री एक बातमी घडली गेल्या. संतोष महाडिक स्वतःची बॅग घेऊन गावाकडे निघाले होते. त्याच वेळेस एका अधिकाऱ्याचा फोन आला की संतोष महाडिक तुम्ही ज्या भागामध्ये काम करत आहात त्या भागामध्ये 4 दहशतवादी घुसले. त्यांचा खात्मा करा जाऊ. खांद्याला अडकलेली बॅग संतोष महाडिकांनी तशीच खाली टाकली. स्वतःचं कर्तव्य महत्वाचं म्हणत संतोष महाडिक देशाचं संरक्षण करण्यासाठी स्वतःची फोर्स घेऊन निघाले. बघता बघता त्यांची चकमक सुरू झाली. संतोष महाडिकांनी ती दहशतवाद्यांना टिपलं सुद्धा. पण एका दहशतवाद्याने पाठीमागून येऊन संतोष महाडिकांवरती वार केला. शेवटच्या श्वासाला संतोष महाडिकांनी स्वतःच्या हातातली बंदूक उचलली आणि समोरच्या दहशतवाद्यावरती चालवली. तो दहशतवाद संपवला गेला. पण या घटनेमध्ये संतोष महाडिक जबर जखमी झाले. बघता बघता त्यांना आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. आर्मीच्या हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं संतोष महाडिक संतोष महाडिक असं निधन झालं. संतोष महाडिक उद्या गावी जाणार होते. पण संतोष महाडिकाचं आयुष्य संपलं होतं. आणि संतोष महाडिक गावासाठी जाण्यासाठी निघाले. पण ॲम्ब्युलन्स मध्ये बघता बघता घरातली माणसं वाट पाहत होती संतोष महाडिकांची. आज आमचा संतोष येणार आहे. 5 वर्षाचं स्वराज नावाचं पोरगं होतं संतोष महाडिक. आदल्या दिवशी बापासोबत बोलणं झालं होतं पोराचं. बाप म्हटला होता काळजी करू नकोस पोरा, मी आल्याच्या नंतर आपण खूप मज्जा करू. आपण फिरायला जाऊ, आपण पिक्चर पाहायला जाऊ. पोराला प्रचंड आनंद झाला होता. बाप येणार म्हणून. बघता बघता संतोष महाडिक दुसऱ्या दिवशी त्यांची ॲम्ब्युलन्स त्यांच्या गावाकडे निघाली. दुपारचे 12 वाजले होते. बापाला वाटलं पोरगा आला असेल म्हणून बाप धावत पळत गावातल्या बस स्टँड वरती गेला. गाडीतनं सारी माणसं उतरली पण संतोष महाडिक मात्र उतरले नाही. बापाला वाटलं उशीर झाला असेल पोराचा. पुन्हा 2 वाजताची गाडी गावात आली. बाप पुन्हा धावत पळत गेला. गाडीतली सारी माणसं उतरली पण संतोष महाडिक उतरले नाही. उतरतील कसे? संतोष महाडिक देशासाठी शहीद झाले. बघता बघता त्याच वेळेस ॲम्ब्युलन्सचा आवाज आला आणि ॲम्ब्युलन्स आपल्याच घराकडे जातीये. त्या बापाने पाहिलं. बाप धावत पळत घराकडे निघाला गेला. धावता धावता बाप धप्पदिशी खाली पडला. पण बापाचा जीव कांस्याने व्याकुळ झाला होता. ॲम्ब्युलन्स आपल्या घरात येतील कशी? पाहतोय तर काय त्या ॲम्ब्युलन्स मधून आर्मीची 4-5 माणसं खाली उतरली. त्या माणसानं तो देह बाहेर काढला. बघता बघता सारे गाव जमा झालं. गावातली सारी माणसं जमा झाली. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी गळत होतं. प्रत्येक माणूस रडत होता. ते लहान 5 वर्षाचं स्वराज नावाचं पोरगं पुढे आलं. पोरानं पाहिलं की आई रडते आहे. पोरानं पाहिलं आजोबा रडत आहेत. आजी रडते. पोराला कळत नव्हतं काय झालं. पोरगं त्या पेटीच्या जवळ गेलं. पेटीचा दरवाजा उघडला आणि पाहतंय तर काय स्वतःचा बाप तिथं पडला. ते पोरगं बापाला असं हलवत होतं. गड्या बाबा उठा ना बाबा, तुम्ही म्हटले होते ना मी आल्याच्या नंतर आपण खूप मजा करू. तुम्ही म्हटले होते ना मी आल्याच्या नंतर आपण पिक्चर पाहायला जाऊ. बाबा उठा ना बाबा, आपल्याला पिक्चर पाहायला जायचंय. पण बाप उठलं कसा गड्या? त्या 5 वर्षाच्या पोराला समजत नव्हतं काय करावं. त्या 5 वर्षाचं पोरगं बापाला सांगते बाबा माझ्यासोबत खेळायचं नसेल नका खेळू. नसेल माझ्यासोबत पिक्चर पाहायला यायचं नका येऊ बाबा, पण निदान उठा तरी बाबा. पण बाप उठलं कसा? देशासाठी शहीद झाला होता. पोरगा आईकडे गेला. आईकडे गेल्याच्या नंतर त्या पोरानं आईला विचारलं
अगं आई बाबा का उठत नाही त्यावेळेस त्या आईने सांगितलं तुझा बाप देशासाठी शहीद झालाय. त्या पोराला कळालं नाही. ते पोरगं म्हणतं बाप देशासाठी शहीद झालाय म्हणजे नेमकं काय झालंय. कुणाकरिता माझा बाप शहीद झालाय. त्यावेळेस त्या स्वाती महाडिकांनी सांगितलं बाबा तुझा बाप आहे ना या भ्रष्टाचारी पुढाऱ्यांकरता शहीद नाही झाला. तुझा बाप पैसे घेऊन मतदान करणाऱ्या लोकांकरिता नाही शहीद झाला. तुझा बाप आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकरिता शहीद झालाय. छत्रपतींच्या स्वराज्याकरिता शहीद